हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ग्रेस सनशाईन ब्लॉग्स। आज आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत। टिपिकल पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवायचे तर या गोष्टी नक्की करा, जेवणाच्या टेबलावर होईल तुमचे कौतुक। आपण रोजचा स्वयंपाक बनवतो आणि जेवतो। हातात बसलेले पदार्थ नेहमी एकाच चवीचे बनते। एक दोन वेळा खाल्ल्यानंतर ती चव नकोशी वाटते, कारण त्या जिभेला सतत काहीतरी नवे ट्राय करावे असे वाटत असते। तुम्ही उत्कृष्ट गृहिणी असाल तरी कधीतरी परफेक्ट पदार्थ बनवण्याची ट्रिक आपल्याला माहिती नसते, त्यामुळे पदार्थाला नवी चव येत नाही। तुम्हालाही स्वयंपाकात एक्सपर्ट बनायचे असेल तर काही टिप्स तुमच्या कामी येतील। पहिली टिप, पराठे अधिक चविष्ट बनण्यासाठी पिठात उकडलेल्या बटाटा किसून घाला। तसेच पराठा बनवताना तेलाचा किंवा तुपाचा वापर करण्याऐवजी बटरचा वापर करा, अधिक टेस्टी लागतील। टिप नंबर 2, भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडेसे तांदळाचे पीठ आणि थोडे गरम तेल घातल्यास भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार बनतात। तसेच खाण्यापूर्वी भजींवर चाट मसाला टाकावा, त्यामुळे खाण्यास आणखी मजा येते। टिप नंबर 3, नूडल्स उकळताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि तेल घाला। उकळल्यानंतर गार पाण्यात ठेवा, त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत। टिप नंबर 4, राजमा किंवा उडीद डाळीचा पदार्थ बनवण्यासाठी पाण्यात उकळताना मीठ घालू नये, ते त्वरित शिजेल। डाळ राजमा पूर्ण शिजल्यानंतर त्यामध्ये मीठ घालावे। टिप नंबर 5, जर पनीर घट्ट असेल तर चिमूटभर मीठ घातलेल्या पाण्यात पनीर 10 मिनिटं ठेवा, पनीर मऊ होईल। आणि तांदूळ शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्यावर भात अधिक पांढरा आणि चवदार होतो। टिप नंबर 6, भेंडीला जास्त वेळ ताजे ठेवण्यासाठी त्यावर थोडेसे मोहरीचे तेल शिंपडा। टिप नंबर 7, मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा। तसेच रायत्यामध्ये हिंग आणि जिऱ्याची पूड घालण्याऐवजी रायत्याला जिरा आणि हिंगाचा तडका द्या। टिप नंबर 8, पुरी कुरकुरीत बनण्यासाठी त्याला पीठ लावताना त्यात 1 चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला, यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतात। तसेच पुरीचे पीठ भिजवताना 1 चमचा साखर घाला। टिप नंबर 9, गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका, उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा, यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील। टिप नंबर 10, जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा, नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल, यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील। टिप नंबर 11, कोणत्याही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका, चव आणखी छान येईल। टिप नंबर 12, भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप आणि लिंबाचा रस काही थेंब टाका, यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल। टिप नंबर 13, कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला, साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव येईल। टिप नंबर 14, पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही। टिप नंबर 15, हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका, हलव्याची चव दुप्पट होईल। टिप नंबर 16, परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2 ते 3 मिनिटं उकळा, त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल। आता ते काप कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि झिपलॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीझरमध्ये ठेवा, गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या। टिप नंबर 17, प्लेन मेयोनीजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डिप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा। टिप नंबर 18, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचा तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा, त्यात पाणी पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा, तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डिप तयार आहे। टिप नंबर 19, जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा, वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता। नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा।
टिप नंबर 20. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका, त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता. यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल. टिप नंबर 21. झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळून त्यात 4 ते 5 लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे 2 चौकोनी तुकडे टाका. चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही. टिप नंबर 22. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5 ते 7 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या. जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल. टिप नंबर 23. आमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला. यामुळे आमलेट मऊ आणि फ्लफी होईल. टिप नंबर 24. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. टिप नंबर 25. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा. टिप नंबर 26. भोपळ्याचा खोपता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या. यामुळे पराठे मऊ आणि स्वादिष्ट होतील. तर आपणास माझ्या ह्या टिप्स कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा.